उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी न्हावे येथे मैथिली पाटीलच्या राहत्या घरी वडिलांची आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे न्हावे गावचे भाजपचे बूथ अध्यक्ष आहेत। मैथिलीच्या जाण्यानं न्हावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसर दुःखात बुडालेला आहे। 4 दिवसांपूर्वीच आजारी असल्यामुळे मैथिली घरी आली होती, मात्र लंडन उड्डाणासाठी ती परवाच येथून निघाली। अपघाताच्या अवघ्या अर्धा तास आधी मैथिलीनं लंडन प्रवास कसा असेल याबद्दल आई-वडिलांना कल्पनाही दिली होती। देशावर आलेल्या या संकटात आमची कन्या देखील दुर्दैवानं आम्हाला सोडून निघून गेली। ही घटना अत्यंत वेदनादायी आहे। मी स्वतः या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे। गरज भासल्यास अहमदाबादमध्ये जाण्याच्या तयारीत देखील आहे, अशी प्रतिक्रिया उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केली आहे। आमचे ज्येष्ठ सहकारी मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे, याच्याहून पुढे चालली आहे, परीक्षा देते। एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते। हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे, त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचंच दुःख। त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाणावलेलेच आहेत। त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होतं आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स होतं आणि आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या। असंच आहे। खरं तर इतकी हालापेक्षा सहन करताना इतक्या गरिबीमध्ये अशा प्रकारचं काही नक्की त्याचे मोरेश्वरनी फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि ती परवाच 4 दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार, अहमदाबादला जाणार, तिथून पुढे मिळणार कुठलं फ्लाईटनी जाणार हे सर्व काल तिने 1:10 शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि 1:40 हा पूर्ण अपघात झाला। त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न यावं असं संकट देशावर आलंय। एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली आहे याचं दुःख आम्हाला सगळ्यांना। तर मैत्रिणीच्या वडिलांची आपण सांत्वनपर भेट घेतली, त्यांच्याशी बोललात आपण। अहमदाबादच्या त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल काय नाही म्हणजे आई तिचा मामा हे गेलेले आहेत तिथे DNA त्यांचं हे करतायत मॅचिंग, ते आज होईल संध्याकाळपर्यंत आणि लवकरात लवकर बॉडी येईल अशी अपेक्षा आहे। गरज लागल्यास आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय, गरज लागल्यास मी तिकडे जाण्याच्या तयारीत आहे। पण अजूनही भाबडी आशा घेऊन उभी आहेत ती लोक की त्यांना असं वाटतं खरं तर हे सगळ्यांना सर्व समजलंय, टीव्हीच्या बातम्या आहेत की आता ते नाहीत, फक्त आता आपल्याला बॉडी आणणं आणि तिचा अंत्यविधी करणं हा विषय राहिलाय। त्याच्यामुळे त्याच बॉडी घेण्याकरता गेलेली आहेत। तुम्ही स्वतः आणि तुमचा संपूर्ण पक्ष तुम्ही जसं म्हणत बूथ प्रमुख आहेत, कशा प्रकारे लक्ष ठेवून येते सगळ्या घटना? नाही पूर्ण आहोत आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत। ती कुटुंबातली एक कन्या आहे आमची आणि तिचं आता एकदा जे दुःखद व्हायचंय ते झालं। आता पुढे तिचा अंत्यविधी, तिचे पूर्ण सापोस्कार करण्याकरता आम्ही ती बॉडी लवकरात लवकर कशी येईल, तिथे जर अडचण असेल तर आम्ही आमच्या तिथल्या पक्षाशी संपर्क साधतोय, तिथल्या वरिष्ठांशी संपर्क साधतोय। अडचण असेल आपल्याला असं वाटलं तर आम्ही स्वतःही दुपारी लगेच अहमदाबादला जाण्याच्या तयारीत आहोत। पक्ष काय मदत करते? 100% पूर्णच लागलेलं हो। पंतप्रधान, गृहमंत्री सर्वच लागले तर ते पक्ष काय आणि पक्ष पंथ जात भेद सोडून आपल्याला हे दुःखाची घडी ही देशावरची आहे आणि त्या सर्व बॉड्या सर्व कुटुंबांना मिळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।